सध्या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून त्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे। दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलत असल्याने आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे। कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांना देखील आरोग्याविषयी जागृत करण्यासाठी आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण देण्याच्या हेतूने कोपरगाव शहरातील तरुण गणेश टेकळे आणि अरबाज बागवान यांनी पुढाकार घेऊन कोपरगाव शहरातील इंदिरा पथ जपे हॉस्पिटल शेजारी लाईफ चेंज वेलनेस अँड फिटनेस सेंटर सुरू केले असून याचे उद्घाटन बुधवारी कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य सल्लागार संतोष पाटील आणि देवकी पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी संतोष पाटील यांनी आरोग्याविषयी माहिती दिली। यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी अरबाज बागवान, गणेश टेकळे, ज्योती टेकळे, प्रिया शिंदे व त्यांच्या मित्र परिवाराला शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक कालूअप्पा आव्हाड, ॲडव्होकेट गौरव गुरसळ, मुकुंद काळे, अकबर शेख, आकेश बागवान, फिरोज पठाण, निसार शेख, वाल्मिक लहिरे, राजू बागवान आदींसह मान्यवर उपस्थित होते। खरं तर या ठिकाणी अरबाजनी बोलवले म्हणून आपण सगळे आले, परंतु रिकाम्या हाती आपण आलेलो खूप काही घेऊन चाललेलो असं मला वाटतं। कारण की आरोग्य ही अशी गोष्ट आहे की या ठिकाणी सर्वांनाच आपल्याकडे माने सर सलाम तो पगडी हजार, सर सलामत तो पगडी हजार। आणि आपल्या जर तब्येतच नीट नसली तर दुसरं काहीच आपल्याला सुचत नाही। एरवी आपण समाजात वावरत असताना मला हे पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला मोटरसायकल पाहिजे, मला नगरसेवक व्हायचं, मला आमदार व्हायचं, सगळं काही आपण त्या ठिकाणी मागणी करत असतो। पण ज्या क्षणाला आपण हॉस्पिटलला ऍडमिट होतो एकच म्हणतो की आम्हाला फक्त बरं होऊ द्या, बाकी काही नाही, मला फक्त बरं होऊ द्या म्हणून आपण ती मागणी करत असतो। म्हणजे कुठेतरी दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आपल्या शरीराची तब्येतीची विसर पडतो आणि सातत्याने या ठिकाणी लाईफ चेंज वेलनेस सेंटर सारखे आरोग्य मंदिर जिथं कुठं असतील ते आपल्याला आठवण करून देत असतात की आम्ही वेळेत जागा झालो किंवा आम्हाला एक सेकंड इनिंग त्या ठिकाणी मिळाली तर तुम्ही देखील सावध व्हा वेळेस आणि याचा वापर करून आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बदल घडून आणा। नॉन कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो त्या जे करतील त्यांना स्वास्थ्य लाभेल अशा मताचं मी स्वतः आहे। म्हणून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामधल्या ठराविक वेळ त्या ठिकाणी द्यावं। शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की दिवसातले फक्त 18 मिनिटं तुम्ही कुठल्याही याच्यासाठी दिले वर्षभरामध्ये तर जगातील टॉप 5% लोकांमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये जाल। आणि म्हणून आपला एक 20 मिनिटं अर्धा तास ज्याच्यात जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपण स्वतःसाठी काढावं अशी या निमित्ताने विनंती करतो। आपण या ठिकाणी आलात, या ठिकाणी चांगला प्रतिसाद अरबाज आणि त्यांच्या सर्व टीमला दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो। आपण इतरांनाही सांगा आणि ही जी संधी आपल्या कोपरगावकरांना उपलब्ध झालेली आहे, ज्यांचे कोणाच्या रस्त्याच्या खड्ड्यामुळे मनके दुखवलेले असतील किंवा नगरचा आपला काय कोपरगाव रोड तर त्याच्यामुळे जे काय व्यथित झाले असतील त्यांनी देखील याचा लाभ घेऊन आपल्या शारीरिक स्वास्थ्य सांभाळावं हीच अशी विनंती करतो आणि माझं मनोगत माणूस भेटलाय तो आरोग्य विषय जागृती ते शब्द माझं तोंडून निघले नाही ते ह्यांच्या निघले। विचार करा, अभ्यास व्यक्तिमत्व आरोग्याबद्दल जे मला सांगायचं होतं त्यांनी सांगितलं म्हणजे विचार करा किती खास व्यक्तिमत्व आहे बघा। सल्यूट आहे तुम्हाला। आज या ठिकाणी लाईफ चेंज वेलनेस अँड फिटनेस सेंटर या दालनाचं उद्घाटन झाला। आमचे वरिष्ठ कोच आमचे महागुरू संतोष पाटील सर आणि देवकी मॅडम यांच्या हस्ते आणि आमचे कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते या ठिकाणी आज उद्घाटन झालं आमच्या दालनाचं। या ठिकाणी आरोग्याविषयी भरपूर आरोग्य रिलेटेड भरपूर काही गोष्टी इथं भेटणार आहे। या ठिकाणी माझं सर्वांना या संदर्भातनं एकच सांगणं आहे, आपण या ठिकाणी आम्हाला रोज सकाळी 1 तास द्यावा। आपल्या आरोग्याच्या जे काही समस्या असतील त्या आम्ही कमी करायचा प्रयत्न करू आणि आपले जे काही त्रास असतील त्याला आम्ही कमी करायचा प्रयत्न करू। तुम्ही कोणता प्रोडक्ट घेतला आणि काय अनुभव आहे? माझा अनुभव आहे, माझं वजन 97 kg होतं आणि मला खूप काही त्रास होते। मी सगळं संतुलित आहार घेतला आमचा आणि त्या आहारमुळं आणि आमच्या व्यायामामुळं माझं 4 महिन्यात 25 किलो वजन कमी झालं आणि माझे जे त्रास होते ते डायरेक्ट मी त्रासमुक्त झालो।
माझे सगळे त्रास इथं आज संपलेले आहे. मला एकही त्रास आता नाही आहे. आणि 4 महिन्यात मी एकही गोळी आजपर्यंत खाल्ली नाही ऍसिडिटीची. मला रोज ऍसिडिटीची गोळी लागायची. एक तशी मी झोपू शकत नव्हतो. आज 4 महिने झाले, माझा स्वतःचा रिझल्ट आहे. मी एकही गोळी 4 महिन्यात ऍसिडिटीची घेतलेली नाही. आज गेल्या 3 वर्षापासून मी या आरोग्य फॅमिलीमध्ये स्वतःहून काम करत आहे, जेणेकरून मी माझं स्वतःचं आरोग्य धोक्यामध्ये होतं. मी वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यावर संतोष पाटील सर आणि देवकी पाटील मॅडम हे माझ्या घरातले मेंबर म्हणजे माझे आत्या आणि मामा आहे. त्यांच्यामुळं मला आरोग्य भेटलं आणि मी आता ही माझी शाखा नंबर 3 कोपरगावमध्ये 3रं सेंटर आहे. तर आम्ही या नवीन सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आजपासून तर म्हणजे एक 10 दिवस फ्रीमध्ये पूर्ण एक्सरसाइज ठेवलेली आहे. तुम्ही इथे येऊन एक्सरसाइज जर केली तर तुमच्याकडून म्हणजे 10 दिवस पूर्णपणे फ्रीमध्ये आहे. आणि सर सकाळी आपलं पहाटे 5चा टायमिंग असतो. म्हणजे पहिली बॅच असते सकाळी पहाटे 5 ते 6:15, दुसरी बॅच 6:30 ते 7:30 आणि इव्हिनिंगला 5:30 ते 6:30. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये म्हणजे 3 टायमिंग सांगितल्याप्रमाणे कधी पण येऊ शकता. तुमच्यासाठी वेलनेस सेंटर हे ओपन केलेलं आहे. सर काय असतं माहिती आहे का, आता आपल्या कुठे चेहऱ्यावर लिहिलेलं नाहीये की तुम्ही काय करता. आता आम्ही स्वतः आरोग्य घेतलं म्हणजे आम्हाला माहिती आहे की आम्ही स्वतःहून फिट झालेलो आहे. काय असतं, आम्ही ज्या गोष्टी खाल्ल्या ज्या गोष्टी केल्या त्या आम्ही बोलू शकतो. आज मी स्वतः आरोग्य घेतलं म्हणजे मी सांगू शकतो. आता मला म्हणजे मी स्वतःचं माझं जे गोल फिट केलेलं आहे की मला इतर जणांना माझ्यासारखं बनवायचंय म्हणजे निरोगी बनवायचंय. तर माझ्या मी त्याचे बटन लावले, याच्यावरती काय लिहिलेलं आहे, वजन कमी करा किंवा अथवा म्हणजे वाढवा, की जेणेकरून तुम्ही बघितलं मला विचारणार आहे की हे नेमके काय त्यावेळेस मी तुम्हाला मदत करण्यासाठी रेडी आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही 100% मला कॉल करा किंवा मला संपर्क साधा. तुमच्यासाठी मी 100% वेळ देणार आहे. लाईफ चेंज म्हणजे काय, स्वतःला बदलणे. आयुष्यामध्ये जो व्यक्ती स्वतःला बदलत नाही तो कधी सक्सेस होत नाही. म्हणून आम्ही आज लाईफ चेंज कोपरगावमध्ये उद्घाटन केलं आहे. मी स्वतः आलो, माझी मॅडम देवकी सर्वांगिनी आणि विवेक भैया कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन डायरेक्टर त्यांच्या हस्ते झालं आणि खूप छान आहे. वेलनेस म्हणजे आनंद आहे आणि इनलेस म्हणजे दवाखाना. इथं लोकांचं आयुष्य बदलण्याची संधी आहे. कारण इथं वजन नाही कमी केलं जात, इथं आयुष्य बदललं जातं, इथं जीवन बदललं जातं. आणि हे सर्वस्व आमचे डॉक्टर अर्जुन बाबा ड्रीम टीमचे सर्वस्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काम करतोय. हमारा है की सपना निरोगी रहे घर अपना. आमचं एकच काम आहे, लोकांना आनंदी ठेवायचं आहे, लोकांना खुश ठेवायचं आहे. थँक्यू. आज या सेंटरचे उद्घाटन झाले आहे. तर मी सर्वांना आव्हान करते, मी प्रतिभा मैले आरोग्य मंदिराबद्दल जे काही आज यांनी सुरुवात केली आहे ती सातत्याने चालू राहावी म्हणून सर्व लोकांना मी आज आवाहन करते की त्यांनी ह्या वेलनेस सेंटरला येऊन भेट देऊन तुम्ही आरोग्य स्वीकारावं. ठिकाण आहे जपे हॉस्पिटल समोर, वाणी सोसायटी, इंदिरा पथ रोड, कोपरगाव.